हॅलो गाईस, तर मी आज माझ्या घरी पाहून आलेले माझ्या सासूची फ्रेंड. तर मी त्यांच्याकरिता पोहा बनवत होती. तर पोह्यामध्ये छान ऑइल गरम झाल्यावर मी जिरा ॲड केलेलं आणि त्यानंतर मी तिथे ऑनियन ॲड करत आहे. ते पहिल्यांदाच आमच्या घरी आलेलं आणि ऑनियन छान मिक्स केल्यानंतर तिथे ग्रीन चिली जाणार आणि स्प्रिंग ऑनियन पण मी तिथे ॲड केलेलं. सो मी फक्त पोह्याचाच हा व्लॉग बनवलेला आहे. खूप शॉर्ट व्लॉग आहे हा, कारण हा संध्याकाळचा आहे. मी जास्त का फक्त पोहाचं स्पेशल हा व्लॉग बनवलेला आहे. तर पोहा खूप सिंपल आहे. फक्त ऑनियन, ग्रीन चिली आणि टोमॅटो एवढंच तिथे इन्ग्रेडियंट्स लागतात. जिरा आणि ते पावडर्स, मसाला वगैरे, हळद, टर्मरिक पावडर आणि धनिया पावडर. तर यानंतर मी छान मिक्सरनंतर शिजल्यावर तिथे सॉल्ट ॲड केलं. भिजलेल्या पोह्यामध्ये आधी भिजवलेले पोहे तिथे सॉल्ट थोडं ॲड केलं आणि मसाल्यामध्ये पण ॲड केलं. आता टोमॅटो बटाटा ॲड केला आहे तिथे आणि छान त्याला मिक्स करून जेवढा वेळ आपण त्याला मिक्स करू शिजू दे तेवढं त्याचा फ्लेवर तो काहीच. तर तुम्ही पण असं करून पहा. आणि मी ते थोडं कोरिएंडर टाकणार आहे आणि त्याआधी मी टर्मरिक पावडर, हळद थोडी टाकलेली अंदाजानुसार आणि थोडंसं मी धनिया पावडर टाकलेलं. त्याला मिक्स करून छान तिथे थोडं कोरिएंडर टाकणार आहे. तिथे फ्लेवर येते छान. आणि नंतर पोहा टाकल्यानंतर बाकीचं कोरिएंडर तिथे पूर्ण टाकून द्यायचं. आणि मटर ग्रीन पीसने टाकत आहे. हे रेडीमेड आहे पॅकेटमध्ये, आपण अशी पण टाकू शकतो. याच्याने छान लूक येतो. आणखी लूक पण येतो, पोह्याचं छान दिसतात पण दिसायला आणि टेस्ट पण छान येतो त्यामुळे. तर यानंतर मी पोहा ॲड करणार आहे. मी आधीच प्लेट्स काढून ठेवलेले सर्व करायसाठी. तर मी यामध्ये पोहा ॲड करत आहे. छान मिक्स करून सॉल्ट. तर हा ब्लॉग थोडा एक्सट्रीम झाला आहे, स्लो झाला आहे, कारण मला पूर्ण तुम्हाला शो करायचे होते कसं पोहा मी बनवते. आणि माझा पोहा सगळ्यांनाच आवडतो, माझ्या फॅमिलीने, पाहुण्यांना पण आणि मला पण कसं. तुम्हाला खायचं असेल रेसिपी तर मी पुन्हा एक व्हिडिओ बनवणार. पोहा छान मिक्स झालेलं होतं, शिजलेलं होतं. तर मी त्यामध्ये कोरिएंडर पूर्ण टाकून दिला आणि छान मिक्स करत आहे मी त्याला. यानंतर याला पण छान मिक्स करायचं. विथ हाय फ्लेम, कारण तो बुडी पण नाही लागणार आणि छान हाय फ्लेममध्ये तो छान शिजणार. नंतर कमी फ्लेम झाल्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचं. आणि बघा मी पोहा सर्व केलेला आहे.
पाहून यांना खूप छान वाटलेलं टेस्टी माझा पोहा.